नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. सर्प मित्र तासगाव अविनाश आणि निलेश तुम्ही ओळखत असाल. आज गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. आम्ही जो न्यूरोटॉक्सिक नव्हे हिमोटॉक्सिक विषाने परिपूर्ण गोनस साप जो आहे तो रेस्क्यूसाठी जाणार आहे. नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वीर बघडला आणि गोनस बघडल्यावर मला कळायचं बंद झालेलं आहे मित्रांनो. आणि हे रेस्क्यू जाकापूर गावामधलं आहे आणि त्या रेस्क्यूसाठी आम्ही चाललो आहे. निलेश आणि अविनाश आल्यामुळं त्यांचं मनापासून धन्यवाद. आज तो मोठा गोनस साप आहे. माझं ते कामच नव्हतं. बरोबर अविनाश, तुला बघितल्यावर मी सांगितलं. आणि अविनाश आता परफेक्ट झाला आहे. निलेश थोडी तू रिस्क घेतोयस. गोनसाठी रिस्क घेणं वाईट आहे, लक्षात आलं. आणि मित्रांनो, जाकापूर गाव येत आहे. घोणस साप पडलेला आहे. निलेश सोबत आहे. रात्री तुम्ही होता काय बघायला? आहे का तिथं? तुम्ही आता जात नाही म्हटलं ना तो साप. आणि सकाळी निलेश आणि हे मित्र आलेले आहेत. आणि हे रेस्क्यू हिरमालकाचं नाव काय आहे हो भैया? अर्जुन पाटील म्हणून आहेत. राहणार जाकापूर आहे ना. तेच घर आहे का त्यांचं? बाहेर आहे तिकडे साईडला. काय घोणस असलं बघडलं की नको वाटायचं. रात्री बघडल्यावर तराड मी गेलो. हा आलतो की रात्री. माझं झालंय वैन कुठं मरतात त्याच्यात. मला काढायला पुन्हा स्टीम बोलवायला लागले असते. आहे नाही निलेश? निलेश, मला काढायला स्टीम बोलवायला लागले असते. सरदाचं डोकं फुटलं, कळायचं बंद झालं. किती फुटावर माहित आहे ना? खाली गेली डोकं फुटलं साप काढायला साहेब. त्यातलं नाही, आपलं गाडीचं हेल्मेट सुद्धा गाडीचं ते मुंडकं निघत नाही. हा इकडे ते श्रद्धाचा तोच प्रॉब्लेम झाला. आमचा तोच प्रॉब्लेम झाला. सेफ्टी हेल्मेट पाहिजे. काय रिस्क आहे. माझा तर काळजाचा ठोका चुकतोय. हा घोणस बघडला तर अविनाशचं मत आहे शेवटी खाली उतरून सेफ्टी हेल्मेट घालून सेफ्टी रेस्क्यू करावं लागणार. अर्जुन पाटील सर म्हणून आहेत. त्यांच्या विहिरीमध्ये हा भारतातला सर्वाधिक विषारी घोणस पडलेला आहे. आणि तो मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे साप पडले तर त्यांना जीवदान देणं फार गरजेचं आहे. त्यांचा अविनाश झालं तरच भारी आहे ना. भुजबळ साहेबांची करपा. भुजबळ साहेबांनी दोरी दिली, आतल्याचं लगीन झालं तर बांधून विहिरीत सोडला. पुन्हा आतल्या रेस्क्यूला झाला नाही. ही रस्सी कचली. रस्सी मात्र भारी आणल्या गच्चच. आधी कॅरेटने एकदा ट्राय करूया अविनाश. ती लांबत नाही आहे स्ट्रॉंग. तुला तेवढे पुढचंच लांबतंय. त्याच्यावर दगड पडलाय. नाही लांबत. फुटली बाजू तेवढी लांबत्या. टाक आमच्या सेफ्टी बेल्ट लागतोय तो. इच्छा आहे आमची. मामा त्यातली कटके मोडून टाका की हिरवं. येलतारा ती मोडा ती हिरवं. त्याला जाळे वाटलं पाहिजे ते. आणि हिरीत पडेल तीच काळजी आहे. हाय तसं बांधून ठेवा तिथं कॅरेट. हा जरा हा पाय देऊन जरा वर थोडासा वर. नाही बरोबर आला तर लय बरं होईल बाबाचं. नाही हल्ला पाहिजे तो. हलोच तर वाट बघायचं काय निलेश? काय झालंय? दिसन काय झालं? दिसना मग खाली जातेस काय? हा दिसना. दिसतोय की आम्हाला दिसतोय. तुला दिसना दिसलं. नको गोनस आहे. काय पर्याय नाही. स्ट्रॉंग देता येते. ऐक तुला देतो तयार करू. लॉक कशी करायची पण सांगतो येताना. चांगला आहे. बघितला
त्यानंच बघितलं रेस्क्यूवर खाली आहे त्यामुळं ना दगड फिगड काढ रे ती मुठ्ठी जाताना पाडत जा अभिना हा त्याला पाड हा ते गच्च आहे सोड ते असून दे हा चौघा 5 जणांवर रेस्क्यूवर आहे बघा तुमच्या ते दगड पाडून जा अविनाश सगळं पाडत जा आपण विहिरी फोडताना भेट नव्हतो पाय गेलाय बरोबर खाली धरा जाऊ येऊ दे काय तिकडे थांबा आधी बसतोय का बघ त्याच्यात बसला ना अविनाश बसला कॅरेट नको वर थांब नको नको थांब थांब तुम्ही वर आधी तू वर या आधी अविनाश वर आले कॅरेट पडले बिडले तर काय अडकत नाही नाही जाऊ दे नाही अडकत हो जरा कॅरेट वर बांधा हे जवळ घेऊ नको हा, जास्त बस. कॅरेट हळू वाडा गे राव हा कुत्र्यासारखा आणालाय त्याला ओढत आणि अशा रीतीने मित्रांनो रेस्क्यूवर वर आलेला आहे आणि घोणच मामा खाली आहेत घ्या तुमच्या उजव्या हाताला घ्या हा 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 जरा हळू 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 घोणच मामा अशा रीतीने सुंदर आल्यात वर हं. को ते लाल दावं घेऊन हा. नाही नाही ते घेऊन ये दावं लाल घेऊन ये तिथं काय करू नको मैदानात आण मैदानात कुठल्या रानात घेऊया इकडे इकडे घेऊया ह्यात घेऊया मित्रांनो सुंदर असा जाकापूर गावामध्ये साप रेस्क्यू केलेला आहे भयानक असा खोल विहिरीत पडलेला होता त्याला रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे हा हिमोटॉक्सिक विषाने परिपूर्ण साप आहे आणि निलेश आणि पुंदीचा सर्पमित्र अविनाश दोघांनी यथाच शर्तीने याला बाहेर काढलेला आहे वरनच तर मुठ्ठी वाटत होती हा वरन मुठ्ठी वाटत होती मोठी काय बाबा बारकी आहे घोणस मीडियम साईज आणि मित्रांनो हिमोटॉक्सिक विषाने परिपूर्ण हा जो घोणस साप आहे याच्यात कोणतं विष येतं आहे हिमोटॉक्सिक बरोबर निलेश आणि हिर मालकांचं नाव काय अर्जुन कोण आहे तुम्हाला कुठं आहेत आणि या सरांचं अभिनंदन त्यांनी पण चांगलं सहकार्य केलं सापाला रेस्क्यू करताना आणि जाकापूर गाव येतं आहे तुम्हाला कशा आढळत आलती ह्या 2 दिवसातच कधी पडल्या काय माहीत नाही आणि रेस्क्यूला केलेली आहे अविनाशनं सुंदररित्या जबरदस्त चावतोय हो हा साप तुमच्या लक्षात आलं का भैया आणि हे जाकापूरचे सर्व ग्रामस्थ आहेत त्यांचं शतश मित्रांनो अभिनंदन विषारी साप त्यांनी वाचवलेला आहे घोणस आणि अविनाशचं पण अभिनंदन त्यानं रिस्क घेऊन त्याला कॅरेटमध्ये ढकलून सुरक्षित वर काढलेला आहे घोणसचे मालक आले काय घोणस हलवतात तोच तिला प्रॉब्लेम झाला हे हेल्मेट पाहिजे घोणस आहे घोणस घोणस आहे घोणस
थांबा 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 पलीकडे घे माग डांबरीवर घे. तर मित्रांनो हा गोण साप आहे. त्याच्यात ह्युमोटॉक्सिक विष येते आणि जर हा साप चावला तर माणूस मरण्याची शक्यता नसते, पण त्याला इजा लई होत्या. कारण जर हा साप चावला तर जिथं चावतोय ती जागा ही म्हणजे सडल्यागत होत्या आणि त्याच्यामुळं त्या जागेचं आधी होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असत्या. लोकांचा गैरसमज आहे की हा साप चावल्यावर मरतंय. हा साप चावल्यावर 80% लोक मरतच नाही ती, त्यांना इजा फक्त जास्त होते. त्या सगळ्यात जास्त विषारी साप म्हणून ओळखला जाते, पण सगळ्यात मरण्यात जास्त प्रमाण मण्यार सापाच्या चाव्यानं होतंय. ह्या गोण सापाच्या चाव्यानं आपल्या इकडे कधी आपण लय ऐकलं नाही, पण सगळ्यात जास्त विषारी सापाचं म्हणजे मण्यार. त्याचा जर चावा बसला तर 100% लोक मरते. ती 1% नशीब असलं तरच तो वाचतोय. आणि जर गोणच चावला तर मरण्याची शक्यता लय कमी आहे, कारण ह्या सापावर उपचार आहे, मण्यावर पण उपचार आहे, पण त्या सापाचं चावल्यामुळे कळत नाही की साप चावलाय का दात चावलाय. आणि ह्या सापानं कसं होतं माहिती आहे का, हा सापच दात लय मोठा असल्यामुळे रक्त जास्त येतं, त्यामुळं लोकांना असं वाटतं की हा साप चावल्यावरच मरतंय. आणि गैरसमज एक असं झालाय गोणच चावलं की साप माणूस मरतोय. त्यामुळे ह्या गोणच साप दिसला की लोक काय म्हणतात की हा साप मारायचा, तर असं काही नाही आहे. निलेशचं मित्रांनो धन्यवाद. आज गुरु पौर्णिमेच्या या शेतकऱ्यांना सर्वांना चांगलं कार्य केल्याबद्दल जाकापूर गाव येतं या ग्रामस्थांचं शतश अभिनंदन आणि अविनाथचं निलेशचं पण अभिनंदन. साप वाचवा निसर्ग वाचवा. जय हिंद जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा.